प्रजासत्ताक दिनाचे भाषण. माननीय मुख्याध्यापक महोदय, आदरणीय शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो व मैत्रिणींनो, आपण सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज मी आपल्या समोर प्रजासत्ताक या शब्दाचा अर्थ थोडक्यात सांगू इच्छितो. प्रजासत्ताक म्हणजे अशी शासन पद्धती की जिथे देशाची सर्वोच्च सत्ता जनतेकडे असते. जनतेने निवडलेले प्रतिनिधी संविधानानुसार देशाचा कारभार चालवतात. 26 जानेवारी 1950 रोजी भारताचे संविधान अंमलात आले आणि आपला भारत देश एक संपूर्ण प्रजासत्ताक राष्ट्र बनला. आपले संविधान हे जगातील सर्वात मोठे आणि सर्वात सविस्तर लिखित संविधान आहे. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. या संविधानाने आपल्याला मूलभूत अधिकार दिले आहेत, तसेच मूलभूत कर्तव्यही दिली आहेत. फक्त हक्क मागणे पुरेसे नाही, तर आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणे हीच खरी देशसेवा आहे. आपल्या संविधानाच्या प्रस्तावनेत विचार, अभिव्यक्ती, विश्वास, धर्म आणि उपासनाचे स्वातंत्र्य दिले असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. हे स्वातंत्र्य जपणे आणि त्याचा जबाबदारीने उपयोग करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. चला तर मग आपण सर्वजण मिळून संविधानाचे पालन करू, देशाचा सन्मान राखू आणि भारताला प्रगतीच्या शिखरावर नेण्याचा संकल्प करू. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, वंदे मातरम. वीडियो पाहण्याबद्दल धन्यवाद. यह वीडियो हिंदी और गुजराती भाषाओं में भी उपलब्ध है. हा वीडियो गुजराती અને હિન્દી ભાષામાં પણ ઉપલબ્ધ છે.